नमस्कार मित्रांनो, सरळ सेवा भरतीचा नवीन जी आर आलेला आहे, ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षक जे काही नगर परिषद अंतर्गत येणार जे पद आहे, या पदाची परीक्षा आता इथून पुढे एमपीएससी घेणार आहे। त्यासोबत नवीन सेवा प्रवेश नियम काय या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा की गट ब अराजपत्रित गट क जे काही संवर्ग आहे, नवीन जी आर नुसार जे काही सद्यस्थिती जे काही कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी हे जे पद आहेत, जसे की PSI STI ASO जे काही क्लार्क हे जे पद आहेत, हे पहिले काय करते कंबाईन मार्फत भरल्या जात होते। इतर जो काही शासन जी आर जो की 18 जुलै 2024च्या शासन निर्णयानुसार बघा गट ब अराजपत्रित आणि गट क मधील संवर्गाची पद भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। बघा इथं जी आर व्यवस्थित लक्षात घ्या की पूर्वी जे काही असणारे कंबाईन मध्ये बी आणि सी मध्ये असणारे जे पद आहेत, जसे की PSI STI ASO, त्यानंतर क्लार्कचे जे पद आहेत, हे पद काय कंबाईन मार्फत भरले होते। इतर जे काही पद होते, जसं की तलाठी आहे, त्याचसोबत तुमचं जे काय असणार नगर परिषद किंवा इतर तत्सम जे पद आहेत, हे पद सरळ सेवेमार्फत भरले जात होते। ते पद आता इथून पुढे काय होणार आहेत, एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहे, हे महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे। त्याचसोबत गट ब ग्रुप बी मधील गट क मधील संवर्गाच्या कामकाजात प्रशासकीय अथवा तांत्रिक स्वरूपाचे काही पद कसे तांत्रिक आहेत, काही प्रशासकीय पद आहेत। या भरती प्रक्रिया एक समान आणि कार्यक्षम होण्यासाठी गट ब आणि गट क संवर्गाच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या लक्षात घेऊन की काही पद तांत्रिकचे काही प्रशासकीय पद आहेत, यांच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी कामकाज ज्या ठिकाणचे कामाचं स्वरूप आहे, अशा प्रकारे 252 संवर्गाचे 17 गट तयार करण्यात आले। या बाबतीत तपशील काय जे काही आपलं जे काही टेलिग्रामवर खाली दिलेला लिंक आहे, याच्यावर संपूर्ण जी आर टाकले, कोणकोणते पद आहेत, तर 28 ते 44 जे नमूद करण्यात आले, ज्यामध्ये तांत्रिक स्वरूपाचे कामकाज 251 संवर्ग बघा 252 पैकी 251 संवर्ग चे 29 गट तयार करण्यात आलेत। याबाबतचा सुद्धा तपशील काय संपूर्ण जी आर मध्ये दिलेला आहे। एकंदरीत फक्त लक्षात ठेवायचंय की आपले जे काही इथून पुढे असणारे ग्रुप सी आणि ग्रुप डी जे पद आहेत, हे संपूर्ण पद काय होणार आहेत, इथून पुढे एमपीएससी मार्फत भरल्या जाणार आहेत। बघा त्यामध्ये पहिलं लक्षात ठेवायचंय की सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पद आहे, या पदाचं जे काही डिपार्टमेंट जर आपण बघितलं, वैद्यकीय शिक्षण औषध प्रणाली विभाग, मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे जे विभाग आहे, याचा आस्थापन बघितलं की संशोधनालय। ग्रुप सी म्हणजे गट क मध्ये असणारे जे पद आहे, बघा या पदाचं जे काही विद्यमान सेवा म्हणजे आजचा जो काही सेवा प्रवेश यासाठी पात्रता जी आहे, तरी पात्रता काय होती सद्यस्थिती असणारी की तुमची HSC म्हणजे तुम्ही 12वी असली पाहिजे। त्याचसोबत तुम्हाला काय 1 वर्षाचा तुमचा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा तुमच्याकडे असला पाहिजे। तो सुद्धा कोणता असला पाहिजे की गव्हर्नमेंटने दिलेले जे काही ऑथॉरिटी जे काही हे आहेत ऑर्गनायझेशन संस्था आहेत, या संस्थेचा डिप्लोमा। याच्यामध्ये नवीन बदल काय असणार आहे, कोणत्या विभागाअंतर्गत तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जो काही वैद्यकीय आणि शिक्षण मध्ये करण्यासाठी बघा या ठिकाणी तुम्हाला काय लागेल, नवीन पात्रतेनुसार एज्युकेशन बॅचलर्स ऑफ डिग्री इन म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी ग्रॅज्युएशन तुमचं असेल, BA BCom BSc हे चालेल। त्याचसोबत तुम्हाला काय असलं पाहिजे की तुमच्याकडे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा असला पाहिजे, कोणता ज्या काही संस्था शासनाने दिलेल्या या संस्थेमधला, किंवा हे जर नसलं और काय पाहिजे याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही 10वी जर असला, बघा 10वी असल्यानंतर तुम्हाला डिप्लोमा इन सॅनिटरी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असला पाहिजे, त्याला एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्यानंतर ऍडिशनल स्किल इतर स्किल कौशल्य असलं पाहिजे। त्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन नॉट रिकॉर्ड वेगळं असं तुम्हाला इथं काही क्वालिफिकेशन स्वच्छता निरीक्षक पदासाठी दिलेलं नाही। जर तुम्ही बांधकाम विभागाअंतर्गत जे काही स्थापत्य संघटना हे जे इथं सुद्धा जर आपण बघितलं, तर या ठिकाणी तुम्हाला काय असलं पाहिजे महत्वाचं की कॅन्डिडेट एज शॉल बी नॉट म्हणजे काय 30 वर्षापर्यंत तुमचं एज असलं पाहिजे। पास ऑन सेकंडरी एज्युकेशन म्हणजे SSC 10वी तुमची असली पाहिजे। त्याचबरोबर तुमचं महत्वाचं म्हणजे काय की सर्टिफिकेट तुमचं काय सॅनिटरी इन्स्पेक्टर जनरेटेड बाय डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थ सार्वजनिक आरोग्य विभाग एनी अदर सर्टिफाईड डिक्लेअर टू गव्हर्नमेंट परफॉर्मन्स इंजिनिअरिंग म्हणजे लक्षात ठेवा की ज्या काही शासन मान्य ज्या काही संस्था आहेत, त्या संस्थांमधून तुम्ही काय केलं पाहिजे, तुमचा डिप्लोमा पूर्ण असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर हॅव एक्सपिरियन्स जनरेट अकॉर्ड द क्वालिफिकेशन मेंटेन शोल बी सब केसेस म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे की 5 वर्षाचा तुम्हाला म्हणजे काय तुम्हाला अनुभव सुद्धा लागणार आहे, हे लक्षात ठेवायचंय। नवीन बदल मध्ये काय घडेल की कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असली तर तुम्ही हे करू शकता। त्यासोबत तुम्हाला काय स्वच्छता निरीक्षकचा तुमचा शासकीय मध्ये झालेला जो काही
ज्या शासनाने सांगितलेल्या संस्था आहेत हिच्यातला डिप्लोमा सुद्धा इथं ग्राह्य धरला जाणार आहे. म्हणजे ही सर्वांसाठी महत्वाची चांगली बातमी आहे की 10वी पास नंतर जरी स्वच्छता आणि रिसर्च डिप्लोमा केला काही अडचण नाही. जर तुम्ही 12वी सायन्स किंवा इतर जर नसले तर तुम्ही डायरेक्ट कोणती शाखेची तुमच्या BA जर असं BCom कोणी जर असलं तू सुद्धा इथं काय पात्र असणार आहे. बाकीसाठी नवीन ते नसलं जर 10वी असली 10वी नंतर सुद्धा तुम्ही काय जर सॅनिटरी इंजिनिअरिंग जर एक्सपिरियन्सचा जो हे किंवा डिप्लोमा झाला तरी सुद्धा तुम्ही काय इथं या पदासाठी पात्र आहात. बघा याच दृष्टिकोनातून नवीन MPSC पॅटर्न नुसार आपली स्वच्छता निरीक्षक भरतीची नवीन बॅच आपली 15 मे पासून सुरू होते. बॅच संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची असेल. संपूर्ण बॅचची शिकवणी MPSC नुसार असेल. संपूर्ण अद्ययावत नोट्स त्यानंतर सराव चाचणी हे संपूर्ण तुम्हाला फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर प्राप्त होणार आहे. काही अडचण असली खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून अधिक माहिती विचारू शकता. त्याचसोबत जे काही MPSC ऑल इन वन हे जे आपलं टेलिग्राम आहे या टेलिग्राम चॅनलवर वेळोवेळी संपूर्ण नोट्स अद्ययावत माहिती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. आणि बॅचचे डेमो बघण्यासाठी त्रिशा फाउंडेशन ऍप आजच आपल्या फोनमध्ये डाउनलोड करा.